आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कार लेविया। नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या खंड येऊ कामी, तुम्ही संत माझी आकडा देठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेन एवढा होईन मी विठ्ठला। टाळी टाळी श्री क्षेत्र वारंगा फाटा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या कार्यक्रमासाठी मला ज्यांच्या करवी आमंत्रण आलं समस्त ग्रामस्थ मंडळी वारंगा फाटा अतिशय दिमाखात भव्य दिव्य स्वरूपात श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, कीर्तन सोहळा असेल, अन्नदान सोहळा असेल, म्हणजे सगळ्या कथा त्रिवेणी संगम कार्यक्रमाला मायबापू हो सगळ्यांचं ही संत मंडळी बसलेली आहे। भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग आणि आलेले सर्व आबाल वृद्ध सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। माझ्या अभंग निरूपाला प्रारंभ। विठाला 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 विठाला। नामदेवराय म्हणतात बाबा वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणेर। पण मायबाप हो आपल्याला महत्वाचा टप्पा सांगायचा झाला तर कीर्तनाच्या काही परंपरा आहेत, कीर्तनाची परंपरा आपण जतन केली पाहिजे। सयत प्रमाण कुर्ते लोकस्त ज्ञान वर्तते, एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ, याचा धरीला अभिमान करीना आपुले जतन। वाडवडिलांची परंपरा जतन करण्याचं काम आपण केलं पाहिजे। आपण भाग्यवान आहेत मायबापू, आपण काय आहोत भाग्यवान आहोत। मी नेहमी सांगत असतो मराठवाडा प्रांत असा आहे, मराठवाडा प्रांत असा आहे प्रत्येक प्रांताचे काहीतरी उपकार आहेत। तुम्ही म्हणाल विदर्भाचे काय उपकार आहेत, विदर्भा एवढे उपकार तर आपल्या महाराष्ट्रावर कोणाचेच नाही। समजलं माझं बोलणं तुम्हाला? विदर्भातली एवढा उपकार विदर्भातला मोठा आहे, शब्दात वर्णन करण्यासारखा विदर्भाचा उपकार आहे मायबाप हो। जगातली पहिली माता माऊली रुक्मिणी आईसाहेब कौंडण्यपूर त्याच विदर्भाने दिली, ऐका। आणि ज्यांच्यामुळं स्वराज्याची स्थापना आपण करू शकलो, कुणाचं बामण शाबित राहिलं, कुणाचं जानवं शाबित राहिलं, कुणाची शेंडी शाबित राहिली, कुणाचा संप्रदाय शाबित राहिला, ते छत्रपती शिवाजीराजे ज्यांच्यामुळे आपण आज हिंदू धर्म टिकून आहे, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माऊली ती त्याच विदर्भाने दिली। बरोबर आहे? त्याही पुढचा टप्पा आहे का? विठ्ठला विठ्ठला मराठवाड्याचा या महाराष्ट्रावर नव्हे संबंध भारतभर उपकार आहे। मी नेहमी सांगत असतो डिक्शनरी ऑफ इंडिया मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या पुस्तकात वर्णन केलं की सगळ्यात जास्त संत भारतात झाले। त्याही पुढचा टप्पा आहे का एका महाराष्ट्रात झाले, आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे का एका महाराष्ट्रात झाल्यापेक्षा एका मराठवाड्यात एवढे संत झाले, आणि ते संतांनी एवढं मायबापो कार्य केलं की विश्वाला गवसणी घालण्यासारखं कार्य मराठवाड्याला प्रत्येक संतांनी केलं, प्रत्येक संतांनी केलं। मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती केवी लोकाच्या मनी उरजे, किंवा कर्तव्य असे उरले लोका लागी। मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदाय फक्त 3च लोकांनी टिकवला, गोपाल बाबा वारकरी संप्रदाय फक्त 3 लोकांनी टिकवला, एक पंढरपूरचे फडकरी, बीड नगर जिल्ह्यातले गडकरी, आणि मराठवाड्यातले वारकरी आणि वारकरी संप्रदाय।
सगळे वारकरी यांनी वारकरी संप्रदाय टिकून धरला माय बापू हो. एवढे मोठे भव्य सोहळे करणं, प्रगट दिन असेल, शिवरात्री असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, कुठलाही उत्सव असू द्या, खरं तर वारंगेकर मंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे गोपाल बाबा. पहिल्या आपल्या ताई असते, आपली कन्या असते, ती उपवर झाली, तिचं लग्न झालं माय बापू हो. आपण आपल्या लेकीवाडीची जशी पहिली दिवाळी थाटा माटात करतो, तसं तुम्ही वारंगेकर मंडळी गावचा सप्ताह दिवाळीपेक्षा मोठा करता. एवढा भव्य दिवस सप्ताह करून कोणचा खेळ नाही हो. एवढी एवढी दिग्गज महाराज मंडळी, आमचे गोपाल बाबाचं एक दिवस कीर्तन भेटत नाही, तेच महात्म्य तुम्हाला 7-7 दिवस कथेला भेटतात. खरं तरी भाग्याची गोष्ट माय बापू हो. आणि आपलं सगळ्यात मोठं भाग्य काय असेल तर कोरोनाच्या महाभयंकर 2 लाटा येऊन गेल्या तरी पण आपल्या सत्यासाठी आपण जिवंत आहोत, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य. कोरोनात जर गेलो असतो तर काहीच खरं राहिलं नसतं. भगवंताची कृपा आहे माय बापू हो. हे आपलं काहीतरी भाग्य. संत परंपरा वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी जी काही वारकरी संप्रदायाने शिकवली अभंग नामदेवरायांचा आहे. आणि नामदेवराय आपल्याला प्रत्येक कीर्तनकार, साहित्यकार, ग्रंथकार, बुद्धितलक असताना सांगतात, बाबा देवाला जेव घालणारे नामदेवराय. आपल्याला प्रत्येक कीर्तनकार, कथाकार सांगतात देवाला जेव घालणारे नामदेवराय. त्याही पेक्षा नामदेव महाराजाचं वेगळं चरित्र आहे, वेगळी धाटणी आहे. नामदेव महाराजाचं कार्य एवढं मोठे माय बापू हो. सगळ्यात व्यापक कार्य वारकरी संप्रदायामध्ये कोणी केलं असेल तर ते भक्त शिरोमणी नामदेवरायांनी. का लळेयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पूर्ती, माहेरे श्रीमंती होती तुम्हा ऐसे, अहो आळूमाळू अहो दान द्यावे. ऐका, नामदेवरायांची क्रांती पाहायची झाली तर आता फेसबुक आहे, आता काय आहे, फेसबुक आहे, आता व्हॉट्सअप आहे. आता विज्ञान एवढं प्रगल्भ झालं, माणसं अमेरिकेत पण एका मिनिटात मुलाला, नातवंडाला पाहू शकतात, बोलू शकतात. पण नामदेवरायांच्या काळात विज्ञान प्रगल्भ न होतं. त्या काळात दळणावळणाची व्यवस्था नव्हती. आता जर मुंबईला जायचं, नांदेडला जायचं, विमानात बसायचं, अर्ध्या तासात मुंबई आलोच. बरोबर एक नाही, लोक असा प्रवास करतात ना. पुण्यातली मंडळी 90% मंडळी पहिल्या गाडीनं रेल्वेनं जाऊन येऊन मुंबईनं अपडाऊन करतात. मला सांगायचं काय, त्या काळात दळणावळणाची व्यवस्था नव्हती, त्या काळात फोनची व्यवस्था नव्हती, पत्रव्यवहाराची व्यवस्था नव्हती. पण पंढरपूर पासून, आपल्या मराठवाड्यापासून तर आत्ताच पाकिस्तान, त्या काळचं पंजाब, म्हणजे 7 समुद्रापार वारकरी संप्रदायाची भगवी पताका नेण्याचं काम जर कोणत्या संतांनी केलं असेल ते भक्त शिरोमणी नामदेवराय. भक्त शिरोमणी नामदेवरायांनी. पण आपल्याला काय माहितीये का, नामदेवराय भक्त होते, देवाला नैवेद्य खाऊ घालायचे, काही न लगे एक भावाची कारण. भाव जरी असला तरी वेगळ्या धाटणीचे संत मांडण्याचा आपण व्यापक दृष्टिकोन केला पाहिजे. आपलं महाभारत सांगतं, अयम निजहा परो व्यक्ती गणना लघु चेतसाम उदार चरितनांतो वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर, ऐसी मते दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आमचे तुकोबाराय तर म्हणतात, सागर बाबा हे जग कसं आहे, हे जग विष्णुमय जग आहे. माय बाबा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ओ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेद ब्रह्म अमंगळ, वेद धर्म ऐदी भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. वेद धर्म अमंगळ, वेद धर्म अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा अभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त. भक्त काय करा, भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. ऐका, हित आपलं फक्त संत करू शकतात, मायबाप करू शकतात आणि भगवंत करू शकतात. पण आपलं काय माहितीये का, आपण धावत्याच्या पाठीमागे लागतो, मला काहीतरी भेटेल असं पळून पळून जर आपण थकलो, आपल्याला काहीच मिळत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. अहो ज्ञानोबारायला अर्जुनाने तिथं उपदेश करताना भगवंताने सांगितलं, बाबा मनोनी झडझडोनी वहिला निघ,
ये भक्तीची वाटे लाग मग तू पावसी अव्यंग निधाम माझे तू मन मी हेची करी माझे भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते तैसे अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग मोहददी गांगकारी गाले जैसे. ज्ञानोबाराय माय बाप हो, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी एवढी अवीट आहे, एवढी गोड आहे, पण आपण ती वाचत नाही ही शोकांतिक आहे. आपण ती वाचत नाही. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी एवढी अवीट आहे माय बाप हो. तुम्ही विवा शिरवाडकरांचं साहित्य वाचा, कवी कुसुमाग्रजांचं वाचा, विदा करंदीकरांचं वाचा, गदी माणगुळकरांचं वाचा किंवा विस खांडेकरांचं वाचा, शिवाजी सामंताचं वाचा, बाबासाहेब पुरंदरेचं वाचा, साहित्य सगळं वाचा. पुढचा टप्पा ऐकायचा. साहित्यकाराच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे माऊलीची ज्ञानेश्वरी. त्या अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळी उजळली कृष्ण. माय बाप हो, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आवडी मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. माझं ते स्वतःचं वैयक्तिक वाक्य आहे. ज्ञानोबाराय मला का आवडतात, ज्ञानोबाराय मला का आवडतात. मी आनंदित राहिलो म्हणून अजिबात नाही, माझ्यावर माऊलीची कृपा झाली म्हणून अजिबात नाही, मी कीर्तनकार आहे म्हणून अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, वयाच्या 16व्या वर्षी माऊलीला जगातल्या सगळ्या भाषा येत होत्या, तरी पण आपल्या येड्या मुड्या लेकरासाठी माऊलींनी मराठीत ज्ञानेश्वरी सांगितल्या. विश्वावर माऊलींनी उपकार केला. माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पैजेसी जिंके. लोक ते वाचत नाहीत ही शोकांतिक आहे. मी तर असं म्हणतो, तुम्ही जर ज्ञानेश्वरीची खोली गाठण्याचा प्रयत्न केला, ज्ञानेश्वरीची गोपाल बाबा खोली गाठण्याचा प्रयत्न केला, तर माऊली तुमच्या हाताला मोती देतील. काय देतील बाबाजी? मोती देतील. आणि ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीची बर का ईशनाथ पाटील उंची गाठण्याचा प्रयत्न केला तर नक्षत्राचं चांदणं माऊली हाताला देतील. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. पण काय माहितीये का, आपण ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडत नाही. अहो जे ज्ञानगंगेनं आले पूर्णता जेवोनी धाले तयाचे आले शांतीचे पल्लव नव्हे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अहो ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर पहिली ओवी आहे ओम नमो ज्ञाद्या. ज्ञानोबाराय संवाद करतात, तो सांगता दादा हा अर्थ असा नाही, हा दृष्टांत असा नाही, तिथं तुम्ही षष्टी विभक्ती वापरा, तिथं प्रत्यय वापरा, तिथं तुम्ही काहीतरी न्याय मांडा, तर्क लावा. अहो ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी काय माहितीये का, चिकित्सक बुद्धीनं माऊलीकडे गेलं की पदरात काहीच पडत नाही. लोक म्हणतात आहा आता नवीन झाले बरं का गोपाल बाबा, माफी मागून बोलतो तुमच्या साक्षीनं, आता वारकरी संप्रदायात एक नवीन आजार जडलाय. असलं कीर्तन केलं लोक कोमातच गेले. म्हणलं मग लोक कोमात गेले ऐकायला कोण होत? बरोबर आहे की नाही? लोक कोमात जात नसतात, लोक आपल्याला कोमात घालतात. हा विचार केला पाहिजे. विठाला वारकरी संप्रदायाची जेवढी ग्रंथ परंपरा आहे ती व्यापक आहे माय बापू. मला माहिती आहे थोडं वंगळवानं कीर्तन वाटतं, थोडं कंटाळवानं वाटतं, पण काय माहितीये का, जोपर्यंत सासू सुनेचे विनोद नको त्या गोष्टी कीर्तनातल्या बंद होत नाहीत तोपर्यंत पांडुरंग परमात्म्याला आवडतील असे कीर्तनाचे दिवस परत येणार नाही. अरे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, भक्ती ज्ञान वैराग्य आव किती आव. ज्ञानोबाराय जया कामधेनु ऐसी माय तया अप्राप्य काय आहे. ऐका, काही कमी नाही वारकरी संप्रदायामध्ये. ज्ञानोबाराय आपली आई येऊ पण बाळ म्हणून जावं लागतं बरं का. ज्ञानोबारायचं जीवनचरित्राचा जर तुम्ही आढावा घेतला, ज्ञानोबाराय सामान्य नव्हते. त्या पुढचा टप्पा ऐका, ज्ञानोबाराय एवढे श्रेष्ठ होते. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तुमच्या एवढं तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे आवते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक बागू पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपादी. आशिष बाबा ज्ञानोबारायचं कर्तृत्व असं होतं, बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. ज्ञानोबारायचं आगाध होतं माय बाप हो. ही सगळी आळंदीला राहिलेली मंडळी आहे. आज गोपाल बाबा पहिल्यांदा आमचं एवढं सख्यत्व आहे. दादा आज माझ्या कीर्तनाला आहेत, पण मी प्रामाणिकपणे युट्यूबला हे कीर्तन जाईल किंवा नाही जाईल श्यामदादाच्या मनावर ऐका. म्हणजे तुमचं इच्छा बर का, बहुतांश कीर्तनकार म्हणतात शूटिंग करू नका, पण काय असतं प्रत्येकाची इच्छा असते. तो जर जालन्यापासून इथपर्यंत आला तो पण वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आपल्या लेकराचं आपण कौतुक केलं पाहिजे. काय होतं युट्यूबला टाकल्यानं, काय असतं माहितीये का, भांडवल भरपूर असल्यावर टाकल्यावर काय नाही, पण कमी असल्यावर अडचणी येतील ना, आहे का नाही. ही पण एकच आहे की ओ विठाला आज गोपाल बाबा साक्षीला आहेत. आळंदीचं
माय बापू हो. आता तुम्ही कोणताही महाराज घ्या, माझा पांडुदादा असेल, सागरदादा असतील, ही सर्व महाराज मंडळी, आशिषदादा असेल, गोपाल बाबा असतील. मी आळंदीत 2007 ला गेलो. मला पहिल्यांदा जर कोणी कपडे घेऊन दिले असतील, कोणी लहान भावासारखा जीव लावला असेल, तर ते आपले कथाकार गोपाल बाबा. म्हणजे मायबापाची कमी कधीच जाणू दिली नाही. आनंद आहे मायबाप हो, त्यांच्या समोर कीर्तन करणे एवढा मोठा मी कीर्तनकार नाही, पण त्यांच्या आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्यांचं मी कधी पण माघारी पश्चात नाव घेत असतो. पण काही काही लोक उपकार करत नाहीत तरी म्हणतात आम्ही त्याला मोठं केलं, मग वाईट वाटतं बरं का. आपण एवढं मोठं व्हायचं, आपण ज्ञानोबारायचे बछडे आहोत. काय आपण एवढं मोठं व्हायचं की आपल्या पश्चात कोणीच न म्हणलं पाहिजे आम्ही याला मोठं केलं. कारण की का अंगीकार एकदा माऊलीने केला की जग तुम्हाला सलाम करत असतं. आपण याला त्याला माग लागल्यापेक्षा, मोठं म्हणल्यापेक्षा ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी हातात घ्या. एक दिवस ज्ञानेश्वरी तुम्हाला संपूर्ण विश्वात मंगलमय करून टाकल, एवढी ताकद ज्ञानेश्वरीची, एवढी ताकद तुकोबारायच्या गाथ्याची. आळंदीचा काळ होता, आता पद आहे, प्रतिष्ठा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. प्रत्येक कीर्तनकाराकडे पाटील 50-50 लाखाची गाडी आहे. पण मायबाप हो, गाडीत काय काय लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात. महाराजाला एवढं मानधन काय करायचं, महाराजाला एवढी गाडी काय करायची, सांगू का तुम्हाला. अहो महाराज लोक तरी सोन्याच्या गाडी, सोन्याच्या कोणती लोखंडाच्या गाडीत फिरतात. सांगू तुम्हाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायु सवहा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हणजे गीता म्हणजे काय माहितीये का, गीता म्हणजे आपला धर्मग्रंथ आहे बर का दादा. गीता आपला धर्मग्रंथ आहे, पण शोकांतिका एकच आहे, जी गीता ध्यान मंदिरात, विद्या मंदिरात पाहिजे ती कोर्टात आहे. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. गीता म्हणजे धर्मय माय बापो. पहिला श्लोक आहे गीतेचा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायु सवहा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. शेवटचा कोणता आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शिवजय भूतीर दुर्वा नीतीर मतीर मम. धर्मक्षेत्रे मधला सागर दादा ध घ्या, नीतीर मम मधला म घ्या. धर्म म्हणजेच गीता आहे माय बाप, धर्म म्हणजे गीता आहे. आणि ऐका, गीता काय सामान्य नाही बर का. गीता 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 प्रत्येक संतांचे प्रमाण माहिती. तैशी श्लोक द्राक्षलता मांडव झाली असे गीता संसार पत श्रांता विसावा वया. अर्जुनाची व्याजे भरपूर ओव्या सांगण्यासारख्या आहेत, पण आळंदीतला काळ माय बाप हो, ज्ञानोबाराय ज्ञानाची मूर्ती आहे. मी तर असं म्हणेल, पृथ्वीची पोटी हिरा गार गोटी दोघा सवसाठी भजो नये. तुम्ही जर एखाद्या मुंबईच्या झवेरी बाजारात गेला, हिऱ्याच्या बाजारात गेला, तर तुम्ही जर गारगोटी नेली आणि हिरा नेला आणि त्या शाहूकाराला सांगितलं ओ हे हिऱ्याचे 5 लाख द्या आणि आमच्या ही वड्यातली गारगोटी हिचे पण मला 5 लाखच पाहिजे, ते म्हणतात सकाळी सकाळी तुम्ही काय डोक्यावर पडले का, जमल का नाही. पण ऐका, त्या मुंबईतल्या शाहूकारापेक्षा, हिऱ्याची पारख करणाऱ्या रत्नकारपेक्षा जगात एक रत्नपारखी व्यक्तिमत्व असं आहे, त्यांचं नाव म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. म्हणजे तुम्हाला मला सांगायचा टप्पा काय, ज्ञानोबाराय एवढे श्रेष्ठ आहेत. आळंदीत जाणारा विद्यार्थी, आळंदीत जाणारा विद्यार्थी गोपाल बाबा, तो काय मेरिट मध्ये आलेला नसतो, तो काय MPSCच्या परीक्षा देणारा नसतो. आळंदीत गेलेले विद्यार्थी कसे असतात माहितीये का, 9वी 10वी शिकलेले, 10वी नापास, ज्यांना गाव वैतागलं, ज्यांना भाऊ वैतागले, ज्यांना गावकी, ज्यांना भाऊकी, ज्यांना गोताळा वैतागला, ते सगळे विद्यार्थी मायबाप एका टेम्पोत भरतात, आळंदीला माऊलीच्या कुशीत नेऊन टाकतात. पण एक खांदा विद्यार्थी माऊलीच्या कुशीत राहिला आणि माऊलीला नमस्कार करून सांगितलं, माऊली तुमच्याशिवाय जगात मला कोणीच नाही. माऊली तुम्हाला एवढं मोठं करतात, एवढं मोठं करतात, महाराष्ट्रात नाही तर भारत तुम्हाला सलाम करतो. हे करतो तो फक्त माऊली देऊ शकतात. आज प्रत्येक कीर्तनकार 50 लाखाच्या गाडीत फिरू द्या, नाही तर 5 कोटीचं घर बांधू द्या, ही त्यांची पुण्याई असेल असं मी म्हणत नाही, पण त्यांच्यावर जर काय असेल तर फक्त विश्वमाऊली ज्ञानोबारायची कृपा. विषयीतून चालला होता, कीर्तनकार गाडीत फिरतात. अहो एक लक्षात ठेवा, धर्मग्रंथ डॉक्टर साहेब आपली गीता आहे. गीतेची पहिली कथा जर सोन्याच्या रथात झाली, तर माझा कीर्तनकार महाराज मंडळी, वारकरी गुणीजन मंडळी लोखंडाच्या गाडीत फिरली तर वावग काय, बरोबर आहे की नाही. गीतेची पहिली कथा सोन्याच्या रथात झाली माय बापू हो, मग कीर्तनकार महाराज मंडळी जर गाडीत फिरली लोखंडाच्या, वावग काय. अहो ज्ञानोबारायांनी दिलं ना, मला सांगायचं काय, ज्ञानोबाराय सगळ्यात श्रेष्ठ होते, पण त्या ज्ञानोबारायला सुद्धा
नामदेव महाराजांचा मोह जडला की मला तीर्थावळी जर करायची असेल तर फक्त ज्ञानोबा नामदेवरायासोबत जाऊ शकतो देवा मी, बाकी कोणासोबत जाऊ शकत नाही. एवढे ज्ञानोबा नामदेवराय श्रेष्ठ होते. जगात एवढं व्यापक उदात्तीकरण नामदेवरायांचं होतं. अखंड जयाला देवाचा शेजार, देवाला सगळं आवडतं माय बापू, पण तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा किंवा नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाची पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, अहंकार गेला. काय काय लोकांना लय अहंकार आहे. सत्याचं नियोजन असलं की कोणाकडे मग पाकिटाचं नियोजन द्यायचं, कोणाकडे भालदार, कोणी चोपदार, कोणी जसं आमच्या विश्वनाथ पाटलाचं सगळं कुटुंब आमच्या महाराज मंडळीच्या सेवेत असतं. कोणी मग अन्नदानाची सेवा घेतं, गरम भाकरी बट्ट्याची भाजी आहे की नाही, चांगलं चांगलं अन्न खायला. म्हणजे एवढी वारकऱ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे महाराष्ट्रामध्ये. कोणाकडं अन्नदानाचं नियोजन, कोणाकडं माईक सिस्टीमचं नियोजन. एक दोघं भेटले, म्हणले महाराज तुम्ही सगळं नियोजन सगळ्याकडे दिले बाबा, आमच्याकडे काहीतरी नियोजन द्या ना. मी सांगितलं 7 दिवस तुम्ही गावात काय मंडपाजवळ पण दिसू नका, तुम्ही आले की सप्ताहच बंद पडते. असे काय काय माणसं आहेत ना माय बापू. हो आम्हाला मी 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 पण तैसा कर्तृत्वाचा मधु पांडुदादा कर्मफळाचा आस्वादू, या दोही ते नाम बंधू कर्माचा की मजस्थित झाले परिम्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. काही लोक म्हणतात मी करतो, अरे कशाचा मी घेऊन बसू नका. कधीतरी माझं सोडून द्या, कधीतरी आपलं म्हणायचं शिका. आपलं वारंगा, माझं वारंगा म्हणू नका, आपलं वारंगा. आपल्या गावचा सप्ताह, आपल्या गावची पंगत, आपल्या गावचे महाराज, आपल्या गावचं देवस्थान, आपल्या गावचा सप्ताह. जसं आपण पूर्वी म्हणायचो आपल्या गावची लेकबाळ, आपल्या गावातला मुलगा. आता काय झालं माहितीये का, लोकांकडे पैसा एवढा झालाय, पैसा एवढा झाला. पूर्वी मायबाप पैसा कमी होता पण माणुसकी आपुलकी जिव्हाळा जास्त होता. आता पैशाचा ऊत आलाय पण प्रेम अतिशय कमी झालं. पूर्वीच्या काळामध्ये मायबाप हो, दिवाळीला सगळा गोतावळा आला की एका साबणामध्ये 50 जणांचं कुटुंब आंघोळ करायचं. आता साबणा 50 झाल्या घरात मथारा मथारी 2च जण आहे की नाही. आहे का गोतावळा. बहिणीला फोन केला, ती म्हणती माझे मालक मला लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय पाठवत नाहीत. मी येते कधी, भाऊबीजेच्या दिवशी दुपारी, जाते कधी, संध्याकाळी. घरची गाडी झाली, कारभारी सगळ्या गोष्टी. ऐका काळ बदलला, काळानुसार आपण बदललं पाहिजे. पण त्याच्या पुढचा टप्पा आहे का, 600 वर्ष मुघलांनी राज्य केलं महाराष्ट्रावर. किती बोला बोला किती वर्ष. 150 वर्ष इंग्रजांनी केलं. किती वर्ष. तरी पण वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र जिवंत ठेवला. आहे ज्ञानोबा तुकोबाराचे उपकार गाथा ज्ञानेश्वरी जिवंत आहे माय बापू. हो हे ज्ञानोबा तुकोबाराचे उपकार आहेत. नामदेवरायांचा अधिकार त्याहीपेक्षा मोठा होता. तुम्हाला नांदेड जवळ आहे, तुम्हाला नरसी जवळ आहे, तुम्हाला गुरुद्वारा जवळ आहे. गुरु तेग बहादूरजी, गुरु नानकजी, गुरु गोविंद सिंगजी. कधी जर तुम्ही त्या गुरुबानी ग्रंथामध्ये पाहिलं तर ते लोक निर्गुणाची उपासना करणारे होते. सुमितजी शीख समाज निर्गुणाची उपासना करणारा होता माय बापू. हो पण नामदेवरायांनी तिथं प्रवेश केला. भगत नामदेवजी झाले. जे निर्गुणाची उपासना करणारे होते ते सगुण उपासक झाले. जे ग्रंथाची पूजा करायचे ते मूर्तीची पूजा करायला लागले. पण ऐका नामदेव महाराजांनी त्या काळात एवढी क्रांती केली की गुरुबानी या ग्रंथामध्ये तब्बल 65 प्रकारचे अभंग पद नामदेव रायाचे. ते हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे माझ्या. हा गौरव आहे. हे नामदेव राय कधीतरी समाजापुढे मांडले पाहिजे. समाजाला कळायला पाहिजे आपल्या संतांनी काय काय खस्ता खाल्ल्या. ज्ञानोबा आता आम्ही आळंदीत जातो, 2-4 वर्ष राहतो, 1-2 कीर्तन पाठ करतो, 2-3 चाली पाठ करतो, 2-3 बोल पाठ करतो आणि समाज डोक्यावर घेऊन नाचतो. पण एक ऐका, ज्ञानोबारायांनी उपाशी पोटी ज्ञानेश्वरी सांगितली, तुकोबारायांनी उपाशी पोटी गाथा सांगितला. मग आपण भरल्या पोटानं तरी कीर्तनाच्या गादीवर गाथा ज्ञानेश्वरी सांगावी. बरोबर एक नाही. शेवटी माय बापू हो, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपकार आहेत माय बापू. हो आळंदीत सगळ्या गोष्टी होत्या पण आळंदीत माऊलींनी कधी उपाशी ठेवलं नाही. मी तर त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. आई बापानं फक्त आम्हाला जन्माला घातले आणि 5-10 वर्ष सांभाळण केली, पण आम्हाला जगात माणूस बनून पाठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. माऊलीची कृपा आहे माय बापू. माऊलीने जर स्वीकार केला नसता तर लोकांनी ढोराकडे सुद्धा आम्हाला ठेवलं नसतं.
ही वस्तुस्थिती आहे. माऊलीनी अंगीकार ज्यांचा केला नारायणे अशा संत परंपरेने अंगीकार केला ते ज्ञानोबारायांनी मायबाप हो नामदेवरायाची भेट झाल्यानंतर म्हणतात, माऊली तुम्ही सकल ग्रंथ संपदा केली, पण कधीतरी आम्हाला असं वाटतं तुमची भेट घ्यावी, तुम्ही काय काय ग्रंथ संपदा केली. अहो ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय तुम्ही तुमच्या घरी कधी येऊ शकता, परक्या माणसाला आमंत्रण द्यायचं असतं. मग नामदेव महाराज ज्या दिवशी ज्ञानोबारायकडे आले त्यांना कळालं की ज्ञानदेव वैष्णव मोठा, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबाराय एवढा मोठा वैष्णव जगात कोणीच नव्हते. म्हणून नामदेवराय म्हणतात, बाबा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला तर होतं काय, अभंगाचं वैष्णवाचे घरी मांडिले पाहुणे र, 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 वैष्णवाचे घरी काढिले 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 पाहुणे र, नामाचा वगर वाढियेला, नामाचा वगर वाढियेला, नामाचा उगर वाढियेला, नामाचा उगर वाढिला, वैष्णवाच्या घरी मांडिला पाहुणेर, नामाचा वगर वाढियेला, यारे ताट भरी जेवा धनीवरी, घ्या रे ताट भरी जेवा धनीवरी, घ्या रे ताट भरी जेवा धनीवरी, घ्या रे ताट भरी जेवा धनीवरी, नावे ताट भरी जेव्हा धनीवरी, घ्यावे ताट भरी जेव्हा धनीवरी, घ्यावे ताट भरी जेव्हा धनीवरी, घ्यावे ताट भरी जेव्हा धनीवरी. वैष्णवाच्या घरी मांडिला पाहुणेर, वैष्णवाच्या घरी मांडिला पाहुणेर, नामाचा वगर वाढियेला, नामाचा वगर वाढियेला, वैष्णवाच्या घरी मांडीला पाहुणे र, वैष्णवाच्या घरी मांडीला पाहुणे र, नामाचा वगर वाढियेला, नामाचा वगर वाढियेला. या गुणवान मंडळीसाठी तर जोरदार टाळ्या होत्या. वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणेर, नामाचा ओगर वाढियेला. ऐका, वैष्णवांच्या घरी मांडियेला पाहुणेर. आता तुम्हाला कळेल वैष्णव कोण आणि पाहुणेर म्हणजे काय. पाहुणेर म्हणजे पाहुणचार आणि वैष्णव म्हणजे ज्ञानोबाराय. का हो, ज्ञानोबारायच्या आळंदीमध्ये पंक्ती चालायच्या का? अहो आपल्या पंक्ती वेगळ्या हो. वरण भात भाजी पोळी, चपाती नसते बर का. आपल्या इकडे चपाता असते पाटील, ती अंगावर घ्यायचा, थंडी वाजली की वाजतच नाही. समाजाची पोळी आपली लहान असते का ती एवढी मोठी, दोघ जण सहज झोपू शकतात अशी, आहे की नाही, एवढा मोठा चपाता. पण ऐका, आपल्या ह्या लौकिकातल्या पंक्ती झाल्या. मग तुम्ही म्हणाल, अहो सहज ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, ते थाव सरोचित पाहुणे पातुलो आम्ही. ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा अर्जुनासाठी देवानं पंगत ठेवली आणि ब्रह्मरसाचं परगुण मांडलं. ब्रह्मरस करू भोजन पंगती. हा ब्रह्मरसाचं भोजन काय सामान्य का माय बापू. सोमरस माहितीये तुम्हाला, सुधारस माहितीये, उसाचा रस माहितीये, आंब्याचा रस माहितीये. आंब्याचा रस म्हणलं की माणसाच्या तोंडालाच पाणी सुटतं. महाराज कोकणातल्या आंब्याचा रस तुम्हीच खा बापा, आम्हाला
नको. ऐका माय बापू हो, आनंदाचे डोही आनंद तरंग, हरकत नाही. आपल्याला सगळे रस माहित आहेत, पण ज्या रसाचं मुकास्वादम, साखर किती गोड आहे कोणी सांगू शकतं का? बोला. गोड आहे. अहो किती गोड आहे सांगा ना. एवढी गोड आहे, एवढी गोड आहे का एवढी गोड आहे? अहो महाराज गोड आहे. किती गोड आहे सांगू शकतं का आपण? एवढी गोड आहे तेवढी गोड आहे नाही सांगू शकत. तसं ब्रह्मरस म्हणजे काय? कोणाला अनुभव घेता येतो पण तो व्यक्त होता येत नाही, तो सांगता येत नाही. आम्हाला किती आनंद झाला, आनंद झाला. अहो आम्ही एवढी गोड गोपाल बाबांच्या मुखारविंदातून कथा ऐकली, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. किती झाला? माझ्याकडे शब्द नाहीत. मग शहाणे माणसं शब्द नाहीत म्हणून की ओळखून घेतात, पण येडे म्हणतात सांगा ना किती झाला. आता काय सांगा, सांगता येत नाही. शब्द तिथं संपतात माय बापू. मुकास्वादम. मला सांगायचं काय, एवढा आनंद ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गी नारायणे. अर्जुनाला देवगीता सांगत होते, ब्रह्मरसाची पंगत चालली होती, पण माऊली म्हणले मी तिथं सहज गेलो. तेथ अवसरो चित्त पावणे. अचानक गेलो मी पंक्तीला, पातलो आम्ही. अचानक गेलो मी पाहिलं तिथं काय काय पदार्थ होते सांग, ऐकायचे तुम्हाला? गुलाबजाम, बालुशाही. गुरुवारी आमचे परम आदरणीय पूजनीय वंदनीय शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा सांगायचे. मारुती बाबा म्हणायचे, बाबा कीर्तनात नेहमी सांगायचे आम्हाला की बाबा पाठत असताना वगैरे की श्री बालाजी श्रीखंड बालुशाही जिलेबी असा बेत असायचा. असेल का होत्या पंक्तीला? माऊलीच्या पंक्तीला बेत असा असेल? नाही नाही नाही. त्यांच्या पंक्तीला काय माहितीये का? भावार्थ दीपिका, नाम ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65, हरिपाठ या ग्रंथाची पंगत होती. माऊलीला वाटलं हे जर सगळे न्यायवाल्यानं, तर्कवाल्यानं, बुद्धिजीवी लोकांनी नेले तर माझ्या लेकराच्या पदरात काही पडणार. माझं बोलणं कळतंय का? माझ्या शांत संयमी आणि होतकरू अभ्यासू चिकित्सक समीक्षक बुद्धिजीवी लोकांच्या हातात, लेकराच्या हातात काही पडणार नाही. लेकर म्हणतात, बाबा आई तुम्ही आमच्यासाठी काय केलं, असं माझ्यावर कोणाचा खडा बोल राहू नये. म्हणून माऊली म्हणतात, मी आई होतो. मी नेहमी सांगत असतो, आपली ताई लग्नाला आली, ती उपवर झाली. उपवर झाल्यानंतर आपण आपल्या कुवतीनुसार ताईसाठी स्थळ पाहतो, आपल्या स्टेटस नुसार लग्न करून देतो. देवाची इच्छा असेल तर देव त्या माऊलीला मातृत्व बहाल करतो. हे सगळं गावकी असतानी, भावकी असतानी, मामा मामी आत्या मावशी बहीण भाऊ सगळे सोयरे इष्ट मित्र सगळे असतानी, पण विश्व माऊली ज्ञानोबारायला तिन्ही भावंड सोडून चौथं या जगात कोणीच नव्हतं, तरी 15व्या वर्षी माझी माऊली विश्वाची माऊली झाली. काय माझ्या माऊलीचं कर्तृत्व असेल. माऊलीचं अहो मी नेहमी सांगत असतो, मी 12 मल्हार केले, 12 ज्योतिर्लिंग केले, अष्टविनायक केले, 3.5 शक्तीपीठ केले, 4 धाम केले, परिक्रमा केल्या, सगळा परमार्थ करून झाला. पण माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो तो विश्वात कुठं नाही. किती टेन्शन असू द्या, टेन्शन असू द्या, एखाद्याला विचारलं ना कुठं, अहो आळंदीला, आम्हाला पण येऊ द्या. चला कशासाठी? फक्त माऊलीचं दर्शन. बरोबर एक नाही? आता आमच्या सुमित बाबाने तिथं सप्ताह ठेवला. कधी? 15 एप्रिल ते 22 एप्रिल. समाधान बाबा शर्मा गुरुवर्य भावरसिक, त्यांची मायबाप हो आपल्या महाराष्ट्रातले मोरारी बापू म्हणून त्यांना असे संबोधतात. ते समाधान बाबा शर्मा यांची ज्ञानोबाराच्या मंदिरात कथा आहे. आणि दुसरे आपले राधाकिशन बाबा म्हणजे आळंदीच्या मंदिरात सुमित महाराजामुळं आपल्याला पैठणला राहायला मिळतं, पंढरपूरला राहायला मिळतं. नवे ज्या माऊली बद्दल मी कीर्तनात सांगतोय त्या माऊलीच्या कुशीत यांच्यामुळे आपल्याला 8 दिवस राहायला मिळणार. सप्त्याच्या निमित्ताने 8 दिवस राहायला मिळणार. माऊलीला बापू हो त्या मंदिरात गेल्यानंतर कोणाला विचारा कस काय, बरं वाटलं का दर्शन घेतलं? हो, माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटणार नाही? अरे डोळ्यात घळघळ पाणी येतात, अश्रू येतात की आज कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अहो ज्ञानोबारांनी स्वीकार केला ना माय बापू हो, तुम्हाला कोणाच्या समोर हात पसरायची गरज पडणार नाही. एवढं ज्ञानोबारायचं लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. ज्ञानोबारा एवढं मोठं साधकाला कोणी करू शकत नाही माय बापू हो. त्या पंक्तीला देव म्हणतात, माऊली म्हणतात, आम्ही गेलो, मी आई आहे म्हणून मी माझ्या पदरात काय केलं?
पदरात काय केलं, सगळे पदार्थ घेतले. मग कुणाला चांगदेव 65 दिली, कुणाला ज्ञानेश्वरी दिली, कुणाला हरिपाठातले अभंग सांगितले. बाबा तुम्ही काय करा, साधना करा. कशी करा, तपेविन दैवत तिथल्या विने प्राप्त. तप केल्याशिवाय देव मिळत नाही. नाही तर पाठी सोमवार पाहुणी बेले लिंगाशी धावे. चौथं मोठ की पाय म्हणे तुझा चो दुर्गे. वार बदलला की देव बदलणाऱ्या काय काय गोष्ट लोक, वार बदलला की देव बदलणारे काय काय भाविक लोक आहेत. सोमवार आला की इतकंही भूत लावतात, इथंही भूत लाव, इथंही भूत लाव. आता नवीनच झाले, ओम शिवाय नमस्तुभ्यम. बरोबर एक नाही. पण एक लक्षात ठेवा माय बापू हो, वारकरी संप्रदायाच्या गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ऐकता ना, गाथा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा आणि ज्ञानेश्वरीवर पीएचडी करा. ज्ञानेश्वरी तुम्हाला जगात प्रसिद्ध केल्याशिवाय जगात एवढा महान ग्रंथ आहे. अहो चांगल्या चांगल्या बुद्धिजीवी लोकांचा, ज्यांची बुद्धी कुठंच चालत नाही, त्यांना म्हणा ज्ञानेश्वरीच्या एका ओळीवर आयुष्य हयात घालून दाखव. नाही जाऊ शकत माय बापू. मग त्या उदकाचे आवेशे. अहो लाईटचा शोध माऊलीने लावला. लोक म्हणतात कॅम्प्युटरचा युग आहे, कॅम्प्युटरचा शोध माऊलीने लावला. नवे नवे सगळ्या गोष्टीला अनुकूल जर कोणी केला असेल तर विश्व माऊली ज्ञानोबारांनी. काय ज्ञानेश्वरीत नाही हो, एका एका ओवीत गोपाल बाबा 3 दृष्टांत आहेत. तुम्ही शेवटचा श्लोक काढा, कोणता, यत्र योगेश्वर कृष्ण. अहो त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या पहा. गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, किंवा चंद्रतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, रावतेथ कटक. अहो जिथं राजा आहे तिथं प्रजा, रावो ते सैन्य. कटक म्हणजे सैन्य, प्रजा नाही. कटक म्हणजे सैन्य, रावो तेथ कटक. सौजन्य तेथ सोयरिक, म्हणजे सौजन्य तेथ सोयरिक. काही काही लोक कीर्तनकार कीर्तनात, प्रवचनकार प्रवचनात सांगतात. वैराग्याची व्याख्या काय सांगतात, इहलोकापासून परलोकापर्यंतच्या येणाऱ्या प्रत्येक अनुकूल भोगाच्या त्यागास वैराग्य असे म्हणतात. बरोबर ना दादा, वैराग्य असे म्हणतात. इकडे कीर्तनकार बाबा, कथाकार बाबा वैराग्य सांगतात आणि तिथं चातुर्मासात माणसं ऐकता ऐकता म्हणतात राम 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 राम. कुठचे, आम्ही वारंग्याचे. तुम्ही कुठचे, आम्ही हिंगोलीचे. सोयरे दिसता, हो हो, आमचा मुलगा लग्नाचा आहे, आमची मुलगी लग्नाची. इथं कीर्तनात वैराग्य चालणे आणि सौजन्य येतं सोयरिक. कळलं काय, सौजन्य येतं सोयरिक, वन्नीत येतं दहाक. मला सांगायचं काय, ज्ञानोबाराय म्हणजे दृष्टांताचे सागर आहेत. दृष्टांताची नवे नवे रास म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरी पुढी चांगल्या चांगल्या चिकित्सक लोकांना नतमस्तक व्हावं लागतं. एवढी ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे. मला अभिमान आहे माय बापू हो, की आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला या जीवनात प्राप्त होते. कारण की का, आपण कृतार्थ झालो की ज्ञानोबारायांनी आणि वारकरी संप्रदाय प्रत्येक मंडळीने आपल्या माऊलीला आपला स्वाभिमान वाटेल असं त्याचं चालणं बोलणं जगणं असावं. विठ्ठल ज्ञानोबारायासारखं सर्वश्रेष्ठ कोणी नाही. वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणेर नामाचा ओगर. ओगर म्हणजे काय माहितीये का, ओगर म्हणजे आपण काय म्हणतो पदार्थ. ओगर म्हणजे पदार्थ. तुम्ही नाहीतर मुगाच्या डाळीला मोगर म्हणतात, नाही का. ओगर म्हणजे पदार्थ. काय काय शब्द आहेत बाबा मराठीतले. पहिले भगुण्याला काय शब्द होता माहितीये का, बहुगुण. काय शब्द होता, पण आमच्या माता माऊल्याने इतिहास केला, त्याला बहुगुण्याचं बहुगुण करून टाकलं. है की नाही. पहिले काय, वरण भात भाजी पोळी. भात म्हणजे कोरडा, कोरड्यास, कोरड्यास ओलं काहीतरी पाहिजे. काय म्हणायचे, कोरड्यास. लोक म्हणले कोरड्यास जरा अवघड होते, कोरड्यास करून टाकू. आहे की नाही. मराठी भाषा खूप गोड आहे हो, इतकी गोड आहे. पहा तुम्ही, पुण्यातल्या मुलाला जर एखाद्या माणसाला विचारायचं असेल, बाळा तुझे बाबा कुठे गेले रे, तो म्हणतो माझे बाबा कंपनी जॉबला गेले. आल्यानंतर सांगतो महाराजांचा कॉल वगैरे आला होता. असं आता पुण्याकडल्या माणसाला जर सांगायचं झालं की बाबा, मुलाला सांगायचं झालं मला येताना बाजारातून चांगलं चुंगलं काहीतरी खायला आणा, खायला घेऊन या. मुलगा असं सांगेल. आपल्या इकडला कसं म्हणाल, बाबा कुठं, वारंग्याला. कशाला, बाजारला. येता येता भजे पेढा सगळं घेऊन या. तुम्ही नाही आले तरी चालते, पण ते पाठवून द्या. आहे की नाही फरक भाषेतला. पण मराठी आविटे माय बापू, आपली भाषा शेवटी आपली भाषा आणि मराठवाड्या प्रांताचे उपकार आहेत. चला, विषांतर होईल काल तस्मै नमः. अभंगाला धरून बोलण्याचा प्रयत्न जर झाला तर ऐका.
वैष्णव म्हणजे ज्ञानोबाराय, त्यांच्या घरची पंगत म्हणजे परगुण. आणि ज्ञानोबाराय म्हणतात तिथे गेल्यानंतर कळालं बाबा की संत परंपरा सामान्य नाही. वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणेर, नामाचा ओगर, नाम नावाचे पदार्थ वाढण्याचा प्रयत्न केला. फक्त तुम्ही एकच करा, घेताना इतकं घ्या किती अभंगाचं दुसरं घ्या रे ताट भारी जेवा पोट भारी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भारी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, 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 घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी. आनंद गजारी राम नाम, आनंद गजारी राम नाम, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी. आनंद गजारी आनंद गजारी राम नाम, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा पोट भरी, घ्या रे ताट भारी जेवा घ्या रे ताट भरी जेवा धनीवरी किंवा पोट भरी. ऐका, पोटभर जेवा, घ्या रे ताटभर जेवा पोटभर. महाराज तुम्ही अभंग निवडला का पंक्तीचं सांगायला लागले कीर्तनात? ऐका, माझ्या पदरचं काय नाही, ही भक्त शिरोमणी नामदेवरायची संहिता आहे. काय, घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी. ताटभर घ्या म्हणजे वारकरी संप्रदायाचा स्वीकार केल्यानंतर सर्वश्रेष्ठ काय असेल तर भगवंताचं नाम आहे. नाम जप यज्ञ तो परम नाथराय म्हणतात, किंवा तयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असती माझे जन्म सहस्त्र ओळखीचे. एक वेळ यावे जन्मांतरेन भवेत पुण्यम. देवाचं नाव मुख देण्यासाठी माय बाप हो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवाची कृपा झाल्याशिवाय माणसाच्या मुखामध्ये नाव येऊ शकत नाही. ऐका, आपली ताई लग्नाला आली, आपण सोयरी करतो, मग तिला आपण काय देतो? दागदागिने देतो. हुंड्याची पद्धत आहे का नाही? हुंड्याची इकडे पद्धत आहे का नाही? ते कोरोना आला होता ना गोपाल बाबा, कोरोना आला होता. कोरोनाने काय चांगलं केलं काय वाईट केलं पाटील मला माहित नाही, पण कोरोनाने एक गोष्ट चांगली केली. कोणती? गोर गरीब मुलीच्या बापाची लग्नासाठी विकाव लागणारी जमीन कोरोनामुळे वाचली. हा कोरोनाने शेतकऱ्यावर उपकार केला. चिकित्सेचा विषय बर का, नाही तर शेमडा नवर देव शेमडा. ज्याला काहीच कळत नाही ते म्हणतंय आपण नवरदेव बाबा, आपल्याला कमीत कमी 25 लाख लागतील. आता ते पुण्यात वडापाव तळतय आणि इकडे डुप्लिकेट कागदपत्र पाठवतय. मग पोरीची माय काय म्हणती? पोरीची माय, मुलीची माय काय म्हणते बापाला? काही करा म्हणे, हा नवरदेव हातचा गेला नाही पाहिजे. अगं बाई, ती वडापाव तळतय, त्याला 25 लाख द्यायचे. पण कोरोनाने मजा आणली कशी माहितीये का? रात्री 12 वाजता नवरदेव उठायचा एकटाच, शेजारच्या मित्राची बाबा गाडी आणायचा. त्याला माहिती लॉकडाऊन पडले, आता तारीख पुढे ढकलली, मग खूप अवघड आहे. मग मुंजाचं राहायचं काम आहे की नाही? मग तो काय करायचा? मित्राची गाडी, शेजारच्याचं पेट्रोल, एकाचे सॉक्स, एकाचे बूट, एकाचा कोट, एकाचे पैसे, आणि मग नवरदेव अप टू डेट व्हायचा. रात्री 12ला कधी 10 वाजता न उठणारे, कोरोनाच्या काळात झोपतच नव्हती. आहे का नाही? जागीच राहायचे बाबा. कधी बाबा कर्फ्यू पडेल, लॉकडाऊन लागेल, घराच्या बाहेर जायचं काम नाही, इतकी दहशत होती माय बापू. आणि मग तो सकाळी 3ला उठायचा, मेकअप वगैरे करून, घरच्यांना माहित नाही काही नाही, लगेच सासरवाडीत. आत्याबाई बोला बोला, हे हार आणले आणि तुमची मुलगी. मला असं सांगायचंय, कोरोनामुळं 30 लाखात होणारे लग्न 30 रुपयात झाले. किती? 2 चहा 5 दोन्ही
5 दोन्ही मला गणित कच्चं आहे बरं का. 5 दोन्ही 10. 10 रुपयाचे पोहे. 10 आणि 10 10 रुपयाची बिसलरी. 20 आणि 10 30. झालं ना लग्न. कोणाला पत्रिका नाही, कोणाला मूळ नाही. मग हे लग्न करून बायकोला सकाळी 5च्या आतच घरी आणायचं. किती वाजता? 5च्या आत. काऊन माहितीये का? तुम्हाला सगळ्याला माहितीये, मला माझ्या तोंडातून ऐकू नका. तुम्हाला माहितीये आपण 7च्या नंतर कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात जरी या फाट्यावर जरी निघलो तरी येतानी अर्धा किलो आंबे हळद लागायची का नाही? अशी दहशत होती माय बापू हो. पण या कोरोनामुळं त्या काळात जर आपली ताई उपर लग्नाची आली, लग्न झालं ठरलं, तर आपण अलंकार देतानी, हुंडा देतानी एकच सोन्याचा गोळा देतो का अलंकार देतो? मी नामाचं महत्व सांगतोय. म्हणजे आपण अलंकार देतो, सोन्याचे गोळा देतो दादा, की अलंकार करून देतो? अलंकार. बर लग्नात मायबाप नसलं तरी लग्न होऊ शकतं, भावकी गावकी नसलं तरी लग्न होऊ शकतं, अन्नदान नसलं तरी लग्न होऊ शकतं, अलंकार नसले तरी लग्न होऊ शकतं, मंगळसूत्र नसलं. हा बोला ना, बरोबर आहे. मंगळसूत्र पाहिजे ना. पण ते नुसतं मंगळसूत्र पाहिजे का ते मंगळसूत्र काळ्या मण्यात पाहिजे? बोला ना, काळ्या मण्यात पाहिजे ना. तसं हे मंगळसूत्र जरी असलं आणि या कंठामध्ये देवाचा जर काळा मणी नसला तर आपल्याला किंमत शून्य. मायबाप शून्य किंमत आहे, शून्य. त्यामुळे मायबाप हो, देवाच्या नामस्मरणाशिवाय आपलं काहीच खरं नाही. घ्या रे ताट भरी जेव्हा धनीवरी, पाडवेदाने पोट भरी, आनंद गजरी राम नाम. देवाची भक्तीच माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करू शकते बर का. दुसरं कोणतंच साधन आपल्याला आनंद देऊ शकत नाही. एकच साधन असे माय बाप हो, देवाचं नामचिंतन. पहा तुम्ही तुकोबाराच्या जीवनातला परमार्थ पहा. तुकोबाराचा परमार्थ हा व्यवस्थेचा नव्हता, अवस्थेचा होता. अहो जो समाज तुकाराम शेठ म्हणायचा तो तुक्या तुक्या म्हणायला लागला. पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती शून्य झालं. पण तुकोबाराच्या पत्नीने म्हणावं, अहो लेकीला मी पिठाचं पाणी पाजते, जरा पोटाची वगैरे सोय लावा. अहो मी एक लुगडं घालते हो धनी. तुकोबारायने म्हणावा, अगं नाही आम्हा चिंता, वस्त्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. अहो ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, ना तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, समर्थाची कांता काय पोरांना मागे. अरे अजिबात नाही, काही काळजी करू नको. तुकोबाराला अवस्था प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात, बाबा आता रिकाम टेकडं बसल्यापेक्षा मी काहीतरी काम करतो आवले. ती म्हणली, तुम्हाला काम कोणतं जमणार आहे? तुम्ही फक्त रामनाम करता, रामनाम करता. आनंदात तुकोबाराय होते नो. काय खातो आम्ही कसं या सांगा ती. एकदा मी तिकडे कार्यक्रमाला गेलो कोल्हापूर भागात आणि एका महाराजांनी मला सोबत नेलं. तुकोबाराची अवस्था सांगतो, सोबत नेलं आणि मी तिथं, आता मी म्हणलं बाबा मला जे लागतंय ते पंक्तीत आपण मागून घेतो, चटणी भाकर मीठ लोणचं चोष्य काय पाहिजे ते. मी म्हणलं मला मीठ पाहिजे. त्या महाराजांनी माझ्या डोक्यात चापट मारली. आळंदीत नवीन माणसावर जुनी माणसं लय वजन हाणतात. आत्ताचा काळात आहे की नाही, ऐका लय वजन हाणतात. त्यानं चापट मारले. तुला कळतं का म्हणले मीठ कशाला मागितलं? म्हणलं अहो त्या आमटीत कमी म्हणून मागितलं. तुकाराम महाराजांनी मीठ मागितलं होतं. मला काय म्हणतो, तुकाराम महाराजांनी मीठ मागितलं होतं का? म्हणलं तुकाराम महाराज होते, त्यांना मीठ चटणी काही म्हणजे त्यांची अवस्था अशी झाली होती, काय खातो हे सुद्धा कळत नव्हतं. आणि ज्या दिवशी मी तुकोबाराय झालो त्या दिवशी मला पण मीठ मागायची गरज लागणार नाही. लागणार नाही. तुकोबारायची बरोबर आहे आपल्यासारख्या तुटपुंज्या अर्धज्ञानाने हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कीर्तनकारांनी करावे? अजिबात नाही माय बापू. तुकोबाराय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नव्हता. तुकोबाराय पुढे चांगले चांगले चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजना दुजे पात्री. देव म्हणे तुकिया एवढी कैसी दोरी, अभिमान वितरी नागविलो जमत नसतं. तुकोबाराय पुढे सगळ्यांचा अभिमान मीपणा गर्भगिळीत झाला. हा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. कारण का नामस्मरणाची भक्तीची ताकद होती माय बाप. ती काय होती? भक्तीची ताकद होती. घ्या रे ताट भरी जेव्हा पोट भरी, आनंद गजरी राम नाम. तुकोबाराय म्हणले, आवले मी आता ढोर राखण्याचं काम करतो. तुकोबारायनं घेतले ना गावातले सगळी गेले शेतात राखायला. 2-4 दिवस नित्यनेमाने मस्त ज्याच्या त्याच्या घरी कुठ्यावर नेऊन सोडले. 5व्या-6व्या दिवशी तुकोबारायचं भजन चालू झालं. रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. 4 ढोरं या वावरात
4 ढोरं त्या वावरात, 4 ढोरं रोडच्या इकडून, 4 ढोरं रोडच्या तिकडून. आणि मग सगळे धनी शेतधनी आले. अहो तुकाराम महाराज ढोरं कोणाची? ते म्हणले मला माहित नाही. अवस्थात आनंदाची एवढी झाली होती. ते म्हणले सगळे ढोरे एकत्र केले. तुकाराम महाराज म्हणले बाबा शुद्धीवर आल्यानंतर देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला माझं भजन झालं, आता मला सगळं कळतंय. हे ढोरं मीच आणले, हे गुरांना घरी नेऊ द्या. ते म्हणले तुमच्या असते तर नेऊ दिले असते, पण मला कळालं गावातल्या त्याचेत आणि त्याचं मौज, आणि मग मी ढोरे कसे देऊ? असं आहे ना माय बापू. त्या काळात पण होतं, एकर गेलं तरी चालतंय, पण जोकर जाता कामाने, शेत जाऊ द्या, धुरा जाता कामाने. एक जण तर पोरगा म्हणला मला कीर्तनात त्या दिवशी, महाराज कीर्तनात आम्हाला बोलायचं नाही म्हणे. कस काय? मी एकुलता एक, मी पाटलाचा लेख, मी काय बी करेन. म्हणलं कर बापा, पण गावाच्या बाहेर जाऊ दे. आहे की नाही? काय सांगावं, कोणाचं काही नियम नाही माय बापू. विठ्ठला तुकोबारायला आनंदे निर्भर, बरोबर आहे का? डुल्लत असो तुकोबारायला नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे क्षीण. एकदा तुम्ही देव, आणि मी नेहमी सांगत असतो, भांडायचं तरी असेल देवाला भांडा, मागायचं जरी असेल देवाला मागा, सांगायचं जरी असेल तरी देवाला सांगा, आणि प्रेम जरी करायचं असेल फक्त देवावर करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कल्याणच होणार. आपण कोणाच्या पाठीमाग लागतो, आपलं कल्याण होऊ शकणार नाही. घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी, आनंद गजरी राम नाम. आणि हे करत असताना फक्त एकच करा, काय? अभंगाचा शेवट होईल पायरवा दुर्जना सांगावी, होईल पायरवा दुर्जना सांगावे, होईल पायरवा
आजही मंत्री संत्री येऊ द्या, प्रोटोकॉल पाळल्या जातो. कारण का माय बापू हो, त्याचं कारण आहे ते पाळल्याशिवाय पर्याय नाही. होईल पाय रव दुर्जनानं सांगावे. जसं पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या माता माऊलीने, सुगरण म्हणतोय बरं का मी, सुगरण हा शब्द वापरला माता माऊल्यांनो. सुगरण म्हणलं की जुन्या माता माऊल्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झालं बरं का. पूर्वीच्या माता माऊल्या सुगरण होत्या, कोंड्याचा मांडा करायच्या. आताच्या मावशील फोन लावून विचारतात इडली कशी करायची. काळ बदलला माय बापू हो. पुरण खायचं, अहो नंबर 1 पुरण. कधी वंबी सुद्धा लागणार नाही त्या डाळीची. कसं मिश्रण पाट्यावरचं पुरण असायचं. आता तर मशनरी झाली तरी पुरणाला पहिल्यासारखी चव येते का? नाही. ओल्ड इज गोल्ड माय बापू, नॉट अ बोल्ड. आहे की नाही? जुनं ते सोनं, जुनं ते सोनं. माता माऊल्या, एका माऊलीने मला आमटी दिली प्यायला, गोपाल बाबा सातारा जिल्ह्यात. ते म्हणजे महाराज भाऊ किती? म्हणला आमटी पिऊन जर वाचलो तर 2, नाही तर मी एकटाच गड्या. आमटी होतीच तेवढी तिखट. पांडू दादा, आमटी तेवढी तिखट होती. म्हणला आपलं काही आता खरं नाही, मेल्याशिवाय पर्याय नाही. सुगरण आणि उदारे, रसज्ञ आणि दोघी मिळतू एकांतरे हातू जैसा. ऐका, माता माऊली सुगरण पाहिजे आणि वाढणारा उदार पाहिजे बरं का. नाहीतर आम्ही काय काय ठिकाणी जातो, तुम्ही किती पोळ्या खाणार? आता एक बाई त्या दिवशी मला म्हणली, लोक आमच्याकडे पाहतात, मला तर गमतीने म्हणतात, महाराज तुम्ही ब्राह्मणासारखे दिसता, काय गोळ्या पावडर वगैरे काय खाता का, काय ट्रीटमेंट वगैरे, काय डाएट वगैरे. म्हणलं काही नाही, 12 महिने फक्त सप्त्याला लोकांच्या घरचंच खायचं. आम्हाला गॅसचे भाव माहित नाहीत, आम्हाला डाळीचे भाव माहित नाहीत, भाजीपाल्याचे भाव माहित नाहीत. आज वारंगा, उद्या परभणी, कधी धुळे, कधी मुंबई. आहे की नाही? पण मायबाप लोकांचं प्रेम आहे. लोक पोटच्या लेकराला बिस्किटच्या पुड्याला 5 रुपये देत नाहीत, पण महाराजांना 500-500 रुपये पायावर ठेवतात. हा वारकरी संप्रदायाची संस्कृती मायबाप. आहे की नाही? उदार पाहिजे काय काय ठिकाणी, आणि खाणारे पण तरबेज पाहिजे बरं का. त्यातल्या त्यात आमच्या आळंदीचे जर पठ्ठे असले मग तर तानच नाही हो. 5 मिनिटात भांड वाजणार म्हणजे वाजणार. नेहमी सांगतो, मी एकदा कार्यक्रमाला गेलो त्या कोल्हापूर जिल्ह्यात. कृष्णा काठचा काठ होता, पांडुदादा कृष्णेचा काठ होता. ती माऊलीला वाटलं मराठवाड्यातले लेकर आहेत, जेवायला बोलवा. तिनं बोलवलं जेवायला. आम्ही गेलो विना पहाऱ्याला. 8 दिवस आळंदीत पैशाची खूप अडचण चणचण असायची. गेलो, तिला वाटलं आता चला आपल्या माहेरकडली मंडळी आहे. आणि पूर्वीचे माणसं असे म्हणायचे की आपल्या माऊलीला माहेरचं कुत्र सुद्धा गोड असते. आम्ही तर लेकर होतो त्यो, आहे की नाही. आणि मग आम्ही गेलो जेवणासाठी बसलो. पहिल्या पठ्ठ्यानी मायबाप हो 5-6 भाकरी खाल्ल्या, दुसऱ्यानी 7-8 खाल्ल्या. ती माऊली बिचारी चांगली होती, तिला वाटलं जाऊ द्या आपल्या माहेरकडची मंडळी आहे. ती म्हणली महाराज तुम्ही जेवण चालू ठेवा, मी गिरणीतून दळण घेऊन येते. आता असे खाणारे म्हणल्यानंतर सांगा बरं तुम्ही कुठं उदार केवी वर्षेल, केवी अमृताचा पाऊस पडेल, असं काहीतरी ज्ञानोबाराची ओवी आहे. ऐका, तो उदार केवी वर्षेल असं संत वचनावली प्रमाणे असे खाणारे असल्यावर करायचं काय. एक मावता माऊली मला त्या दिवशी म्हणे, पंकज बाबा तुम्हाला गुलाबजामुन फार आवडतात. म्हणलं हो, किती वाढू? म्हणलं मी किती खाऊ शकतो, तुमचा आकार पहा. मी किती खाऊ शकतो पण तुमचा आकार पहा. विषय हा चालला होता पायरव, जुन्या गोष्टी, जुने माणसं का लागतात घरात, त्याचं कारण आहे माय बापू हो. आजही संस्कृती, आमच्या आजोबाचा काळ, पंजोबाचा काळ, आपल्याला काहीतरी, मी नेहमी सांगत असतो, अमेरिका, चीन, थायलंड, इंग्लंड, हाँगकाँग, जपान, तिकडली संस्कृती सगळ्या करारावर, ॲग्रीमेंटवर चालतात. पण माझ्या महाराष्ट्राची संस्कृती ही संस्कारावर चालते, म्हणून ती टिकून आहे माय बाबा. इथं जेवणामध्ये डाव्या बाजूलाच पाणी का, जेवणामध्ये कामापुरतच मीठ का, चोष्य पदार्थ का, पापड का, लोणचं का, बाईने डोक्यावर पदर का घ्यायचा, केस सासऱ्याला दिसले नाही पाहिजेत, नखाच्या समोरचा भाग नाही दिसला पाहिजे, दात दिसले नाही पाहिजे, ही आपली संस्कृती माय बापू. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ऐका माय बापू हो, भाका भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लव लव, नाना आचार गौरव सुकलिनाचे. खानदानी माणसं ओळखून पडायचे, खानदानी माणसं ओळखायची गरज नाही, ती ओळखूनच पडत असतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जुने माणसं काय लागतात. एखाद्या मुलाचं लग्न होऊ द्या, 2-3 वर्षाचं लेकरं असू द्या, वर्ष 1.5 वर्षाचं लेकरं असलं पाटील, आणि मग ती माऊली म्हणते
सुनबाई तुला कळत नाही का ग? आपलं गोतावळ्याचं घर आहे, गोशा पद्धती आहे. बैठकीत कुठं लेकराला अमृत कुंभाचं दूध पाजतात का? जाय घरात. कोणी एखाद्याने पाहिलं, नजर लागली तर त्या लेकराला पचारा व्हायचा. कोण काढायचं, कोण कुठं ना करायचा, कोणी सकून पाहायचं, कोणी त्याचा पायरव काढायचा. पायरव काढतात कसा माहितीये का? हांडा घ्यायचा. हांडा काय चुकलं सांगा बरं का माता मावल्यानं, तुम्ही माझ्या आईसारखे आहेत. हांडा घ्यायचा, तिच्या सगळं खरकट त्या कोपऱ्यात टाकायचं आणि त्या हांड्यात कागद नसतात का, कागद, ते कागद जाळायचे, हांड्यात टाकायचे आणि त्या खरकट्या पाण्यात हात धुतलेल्या खरकटी टाकलेल्या पाण्यात तो हांडा उघडा करायचा. गुडगुड 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 हांडा चिकटला की पायरो सगळा. बरोबर आहे का चुकलं? मला सगळं येते हो, मी उत्तम स्वयंपाक करतो गोपाल बाबा, पण मी लोकांना सांगत नाही. मी लय हुशार आहे, मला माहिती आहे. मी जर लोकांना म्हणलो की मी उत्तम स्वयंपाक करतो, लोक म्हणतील पंकज बाबा गळ्यातला विना काढा, हा हातात झारा धरा, तळा भजी. आहे की नाही? मी ते करत नसतो, सांगत नसतो कोणाला स्वयंपाक करतो म्हणून. ऐका, शेवटी पायरो असा काढायचा असते. पूर्वीचा काळ होता, काही काही पदार्थ आपण दिवाळीला करतो बर का योगी दादा, काय काय पदार्थ आपण दिवाळीला करतो. काय काय करतो दिवाळीला आपण माता मावल्यांना? बोला बोला. शंकरपाळे, चिवडा. चिवडा कसा पाहिजे? कुरकुरीत कुरकुरीत खुसखुशीत चिवडा पाहिजे. एका माऊलीने चिवडा केला, मला वाटलं मी सुशीला खायलो का चिवडा खायलो. एका बाईनं तर लाडू दिला दिवाळीच्या प्रसादाला गोपाल बाबा, लाडू दिला. मी लाडू हाताने फोडला, हात फ्रॅक्चर झाला पण लाडू नाही फुटला. ऐका, शेवटी दाताने फोडला, दात फ्रॅक्चर झाला पण लाडू नाही फुटला. शेवटी भावाच्या नवीन पीओपी होती, पीओपीला फेकून मारला, पीओपी फुटली पण लाडू नाही फुटला. मी म्हणलं आता लाडू नाही फुटणार, आपलंच नशीब फुटलं. पण लाडू फुटला नाही. एका बाईनं चकली खायला दिली. चकली नसती का, काटे कोंडळे म्हणतात त्याला. चकलीची सुरुवात वारंग्यात होती आणि शेवट शेंगावत होता. एवढी वातड चकली होती. अशी पाहिजे का हो? अजिबात नाही. ऐका, कुरकुरीत खुसखुशीत फराळ, पण या फराळात एक पदार्थ सगळ्यात अवघड. कोणता? बोला बोला, माता मावल्यानं सांगतात. कोणता? बोला ना. अनारसा. आहे का नाही? हा, मला सगळं माहिती आहे. ऐका, अनारसा. ते अनारसा करण्यासाठी नागेश बाबा सगळ्यात जर कलाकृती काय असेल, तांदूळ निसायचे, ते मुरू घालायचे, त्याचं पीठ करायचं, दळून आणायचं, तिचं रवत करायचं, नंतर ते बरोबर ठेवलं, त्यानंतर ते अनारसा करायचा, खसखस लावायची. पण हे करत असताना लेकबाळ माहेरला यायची. आता लेकबाळ आणि माहेर हा विषय अतिशय. माहेर म्हणल्यानंतर कोणती लेकबाळ असू द्या हो, मालकाला म्हणते मला तुम्हाला एकच विनंती आहे, मला कोणता हार नको, कोणती चांगली साडी नको, पण या वर्षी माझ्या वारंग्या नावाच्या माहेरात देवीचा कळस आहे, मला कळसाला न्या, परत मी तुम्हाला आयुष्यात कुठंच न्या म्हणून म्हणणार नाही. आहे का नाही? लेकबाळचा माहेर हा सौख्याचा आणि आपुलकीचा विषय असतो. पण त्या लेकबाळीचा जर बाय आणि बाप माहेरात नसले तर ती म्हणते मला माहेरात नाही, जिवंत असून मेल्यासारखं वाटतं. बाप आणि लेक असं नातं असतं माय बाप हो, त्याची बरोबरी विश्वात कोणी करू शकत नाही. अरे ज्ञानोबारायला मुक्ताबाईने एवढं सांभाळलं, तीच आई झाली, तीच बाप झाली. कारण का? ते संस्कार वारकरी संप्रदायाचे होते माय बाप हो. आणि पूर्वीचा काळ होता आणि मोठे माणसं घरात असल्यानंतर ते अनारसा करायचा, पण नेमका करायचा कसा? सगळी लेकबाळी झोपल्या, गोतावळा झोपला, ढाळजत झोपले की ढाळजला एक दरवाजा असायचा. आठवली का ढाळज तुम्हाला? बोला बोला, आठवली का? ढाळजला मामा एक दरवाजा असायचा आणि जशी बाळातनीच्या बाज खाली आपण कोल्हापुरी चप्पल ठेवतो, तशीच म्हाताऱ्या बाया अनारसा करताना ती चप्पल अगोदर लावायच्या. का चुकीचं बोलतो मी कीर्तनात आजी? बरोबर एक नाही? ती चप्पल लावायच्या आणि चप्पल लावल्यानंतर इकडं आलं की अनारसा थापायचा, गणपती काढायचा, त्याला खसखस लावली, अनारसा तेला सोडला. तो जर अनारसा चांगला आला तर म्हणायचे हा देवाची कृपा झाली. तो जर अनारसा विचकला तर मग कोण्या तरी मेलीनं, पुढचं मी सांगत नाही. कीर्तनात आपण कशाला बोला, बायाच्या शिवाय आपण नाही. ऐका, आपण काय म्हणतो की कोणतरी हिच्यावर पायरो झाला. मला एक सांगायचं, विनोदाचा भाग सोडून द्या, दृष्टांत दिले. माझा सिद्धांत ऐका. सामान्य लौकिक पदार्थ अनारसा
सामान्य लौकिक पदार्थ खाण्यातला डॉक्टर साहेब अनारसा तो जर करायचा असेल तर आपण एवढा प्रोटोकॉल पाळतो, मग ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्याचं नामस्मरण करायचं असेल तो होईल पाय रव, दुर्जनानं सांगावे एकांत सेवावे, नामा म्हणे ज्ञानेश्वर. राज माऊली तुकाराम माऊले माऊले चे घरी मांडीला पाहुणेर नामाचा ओगर वाढीनला, घ्यारे ताट भरी जेव्हा पोट भरी, आनंद गजरी राम नाम यथामती येता अवकाश. अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल, आज हा माझा दुराग्रह अजिबात नाही, पण जे काही योग्य आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबा राहायचे, जगद्गुरु तुकोबा राहायचं आहे, माझ्या गुरुवर्यांचा आहे, तुम्हा मायबाप श्रोत्यांचा आहे. भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, मायबापू या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन, महाराज, कथाकार, गायक, वादक मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या वारंगेकर ग्रामस्थ मंडळींना मी देवाला एकच सांगतो, बाबा माझ्या वारंगेकर ग्रामस्थ मंडळीला उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं हीच विश्वमाऊली ज्ञानोबाराची चरणी प्रार्थना. तुमची 100 पूर्ण हो, सप्त्याची पूर्ण हो, तुमची पूर्ण हो, आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही एवढी शाश्वती देतो. सुमित महाराजांमुळे इथे येण्याचा योग आला, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. काही चुकलं असेल किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, इथं माझे जीव उरले पायी कपन. या कार्यक्रमासाठी माझ्या समेत विलासराव देशमुख, मनमज्जाप्पा शेनगावकर तेही आलेत, त्यांनाही धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. चाल घ्यायची का? विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले